बालकांड अध्याय 2. यज्ञ पुरुषाने दिलेल्या प्रसादाची विभागणी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्रीरामचंद्राय नमः. राजा पाहे राष्ट्र सकळ, तवा फिटले द्वैंद्व दुःख दुष्काळ. पाहिला सर्वत्र सुकाळ, अफळ ते सफळ वृक्ष झाले. प्रजा स्वानंदे निर्भर, गोधना आनंद थोर. अग्निहोत्रे घरोघर, याग द्विजवर यजती सुखे. पृथ्वी धनधान्य परिपूर्ण, कोणा नाही दुःख दैन्य. घरोघरी वेदाध्यायन, हरि कीर्तन हरिभक्ती. भूतळा येईल राघव, या लागी वैकुंठीचे वैभव. पुढे धाडिले जी सर्व, नेनो शोभा अपूर्व अयोध्येसी. राजा शोभे सिंहासनी, अति आल्हाद राजभुवनी. आनंद नमाये त्रिभुवनी, तव स्वर्गाहुनी आल्या देवांगना. नमन केले रायासे, इंद्रे पाठविले तुम्हा पासे. काय अनुज्ञा आम्हासी, त्या कृत कार्यासी प्रेरावे. राजा मने अप्सरांसी, प्रलोभोनी आणावे ऋषशृंगासी. कळोन द्यावे विभांडकासी, अचूक कार्यासी साधावे. विभांडक गेला अनुष्ठानासे, एकला ऋषशृंग गुंफेसे. प्रमदा पातल्या तयापासी, हाव भावेसी उद्यत. त्यासी देखताची दृष्टे, ऋषशृंगे सांडिली पर्णकोटे. होता डोळिया डोळे भेटी, पळे उठा उठी मृग भावे. मुख मुरडी मागिली कडे, परोतोनी पाहे तयानकडे. सवेग पाऊली पळे पुढे, राहो राहो उडे सत्राने. दुरोणी पाहे दृष्टे, मा कैसेनी होईल भेटी. बोलण्याच्या खुंटल्या गोष्टी, नातुडे दृष्टी मृग भावे. झाली विभांडकाची वेळ, प्रमदा गेल्या सकळ. ऋषशृंग अति विकळ, आला तात्काळ गुंफेसी. करिता पितयाचे सेवेसे, त्या आठविती मानसी. कैसे आले होते तापसी, अति विवळे ऋषीश्वर. पिता पुसे पुत्रासे, आजी दुश्चित का मानसी. तो मने आले होते तापसी, तुमचे भेटीसी अति साधू. त्यांच्या जटांसी मवाळे, मनोहर अंगे स्वज्वळे. मज पळता तत्काळी, अदृश्य ते वेळी ते झाले. मीन घे त्यांचे दर्शन, व्यर्थ केले पलायना. क्षणाक्षणा होय आठवणा, उद्वेगी पूर्ण त्यांचे निमी. एरू न सांगे जीवीची गोष्टे, त्यांची लागली आवड पोटे. केव्हा होईल त्यांची भेटी, जीवी चटपटी मोठी लागले. आश्रमा आले अतिथी, ते पूजावे अति प्रीती. मी वंचलो देह भय आसक्ती, मज त्यांची भक्ती न घडेची. नाही पुसले आगमन,
नाही दिदले अभ्युत्थान न करीच पूजा विधान विमुख सज्जन म्या केले त्यांची म्या केले नाही नमन नाही बोलिलो मृदू वचन देह लोभे थकलो पूर्ण विमुख सज्जन म्या केले त्यांची मागुती होईल जरी भेटी तरी पुसू त्यांची गुह्य गोष्टी हृदय आवडी बैसली मोठी केव्हा ते दृष्टी देखेना आईसी करिता तळमळ तव झाला प्राप्त काळ विभांडक अनुष्ठानशील गेला तात्काळ स्नानासे एकाकी पुत्र पर्णकुटी देखोनी प्रमद आल्या उठा उठी त्यासी देखोनी या दृष्टी करिता गोष्टी साशंक धैर्य धरोनी उभा ठाके मृग स्वभावे मागे चवके आवडीचे निभाव खुडके सवेची फडके गजबजिला ती जनत्कारीला विना नाद संचरला श्रवणा मोह उपजला अंतकरणा गमना गमन विसरला घंटा पारदी जैसा मधुर नादे मृग मानसा भुलवनिया पाळ फासा तैसी दशा पावला तव कारली कर्णकुटी उचलोनिया ग्रीवा गाठी प्रमदा लक्षोनी दृष्टी मान त्यांच्या कंठी घातले मृगाचा स्वभाव पूर्ण व्हावे नादा अधीन जव जव ऐके गायना तव तव आपण नाचत कोण तुमचे वसतीचे स्थान कोण्या अर्थे येते आगमना तुमचे हृदयीची व्यथा कोणा गंडे अति तीक्ष्ण दिसताती तुझे माता शृंग तीक्ष्ण तुझ ऋष्य शृंग अभिधान आमचे हृदय गंडे तीक्ष्ण गंड ऋषी जान आम्हासी मनती आमचे रती रमण स्थान साख पायेथील जीवन मनोनी करविती रसपान येती चुंबन धरामृते आमचे सर्वांग सिद्ध अनुष्ठान आमच्या गंडाचे स्पर्शन करिता सुख समाधान मनोनी आलिंगन त्यासी देती आमचे वनीचा फळ पाडू मनोनी देती साखरेचे लाडू एवनी नाही हा सुरवाडू अति दुर्वाडू अनुष्ठान ही आमुची समाधी स्थिती मनोनी रती मुद्रा लाविती रत्यासनी बैसविती झाला वशवरती तयासी विसरला आश्रम स्थिती विसरला आपुली गती यावे परतोनी मागुती हेही निश्चिती विसरला विसरला संध्या स्नान विसरला अनुष्ठान विसरला जप ध्यान गमना गमन विसरला विसरला स्थिती गती विसरला प्राप्ती अप्राप्ती विसरला पितृभक्ती क्रियानुवरती वर्तत विसरला निजावस्था विसरला निज स्वार्था विसरला तो निज पिता क्रिये तत्वता वश केला विसरला वेदाध्ययना विसरला शास्त्र पठन विसरला मी तू कोणा स्त्रिया अधीन तो झाला क्षणार्ध स्त्रियांची संगती वनवासी होय वशवरती
जे नित्य स्त्रियांते सेविती त्यांची निर्गती कैसेनी होय. स्त्रिया वश केले वनवासी स्त्रिया केले किंकर ग्रामवासी. अपभ्रंशता स्त्रियांपासी घात मुक्तीसी स्त्री संगे. स्त्रियांचे दर्शन स्पर्शन स्त्रियांचे जे भाषण स्त्रियांची जी आठवण अपभ्रंश संपूर्ण स्त्री संग. नको स्त्रियांशी संगत नको स्त्रियांशी एकांत मात नको स्त्रियांशी हेत होय अपघात पुरुषासी. एवं स्त्रियांची संगती ऋष्यशृंग झाला वशवर्ती. भुलोनिया स्त्रियांप्रती आणिला निश्चिती नगरासी. आणिले देखोनी ऋष्यशृंगासी परम आल्हाद दशरथासी. शृंगारिले नगरासी गुडिया चौपासी उभविल्या. मखरे तोरणे टिळे माळा वस्त्रे भूषणे लोकास कळा. शृंगारिले गाई गोवळा विभांडके सोहळा देखावया. मेळवोनी ऋषी सज्जना वसिष्ठे निर्धारिले लग्न. ऋष्यशृंगासी कन्यादान केले सुलग्न शांतेसी. शांतेचा पिता शांतना राजाचा मित्र जीव प्राण. तो आणिला पाचारून लग्ना लागोनी शांतेच्या. राजा दशरथ भाग्यनिधी वसिष्ठ कुलगुरु सद्बुद्धी. विवाह होम लग्न सिद्धी कार्य त्रिशुद्धी साधिले. विभांडक आला आश्रमासी न देखे ऋष्यशृंग पुत्रासे. ठकवोनी दशरथ नेले त्यासी अति क्रोधेसी चालिला. आला अयोध्या प्रांतासी देखे ऋष्यशृंगारिले नगरासी. गाई गोवळे शृंगारेसी मार्गी त्यासी पै भेटले. चाळवोनी आणिले माझ्या बाळा कायसी ए नगरी सोहळा. पुसता झाला गोवळा भेटला सकळा मार्गस्थ. ते ऐसा सांगती वृत्तांत ऋष्यशृंग मृगी सुत. त्यासी कन्या दे दशरथ सोहळा नगरात लग्नाचा. मूळ धाडिले विभांडकासी तो त्याते न भेटे वनवासी. विधियुक्त लाविले लग्नासी उल्हासेसी दशरथे. ऐकता पुत्र विवाहासी विभांडकाती उल्हासे. संतोष झाला मानसी प्रसन्नतेसी तो आला. राव वेगे सामोरा आला धावोनिया चरणा लागला. आती प्रीतीने आलिंगिला मने भला भला दशरथा. सर्व अलंकार भूषणेसी वाहिली देखोनी ओरासी. विभांडक सुख संतोषी दशरथासी तुष्टला. राया जे जे तुझे मनोरथ ते ते पुरवीन मी समस्त. मनोने आल्हादयुक्त पुत्र प्रीती दशरथा प्रिय झाला. विष्टरोक्त वरासना षोडशोपचारे पूजना. केले चरणा तीर्थ प्राशना ऋषी प्रसन्न रायासी. शांतन अतिमित्र रायासी. लोमपाद मनती तयासी. आवर्षणा त्याच्या देशी तेने दशरथासी प्रार्थिले. विभांडक द्यावा मज पासी
करवीन पर्जन्यष्ट यागासी पीडा निवारेल भूतासी गो ब्राह्मणासी सुख करील दशरथाची उदार स्थिती आवंचक मित्र कार्यार्थी लोमपादाचे कार्याप्रती प्रार्थिला निश्चिती विभांडक प्रेमे आपना मने भावार्थेसी मी तुझ आधीन राया तुझे नुल्लंगी वचन करीन यज्ञ लोमपादाचा विभांडके करिता यज्ञ राष्ट्रीवर्षला पर्जन्य तृणधान्य मेदिनी पूर्ण गो ब्राह्मणा आल्हाद पूजोनिया विभांडकासे आणिला दशरथापासी ऋषी येताची अयोध्येसी राये येगासी आरंभिले वसिष्ठ श्रेष्ठ कुळगुरु दुजा विभांडक ऋषीश्वरू ऋषशृंग हर्ष निर्भरू यज्ञांगीकारू तेने केला ऋषशृंग मने रायासी मी पुत्र देईन तुम्हासी मनोनी अति उल्लासेसी स्वय यागासी प्रवर्तला नमोनिया निज पिता वसिष्ठ वंदोनी तत्वता दशरथाचा निज स्वार्था यज्ञ करी ऋषशृंग कुंड मंडप वेदिका सुलक्षणा प्रिइद्मा भारी त्रिसंधान करोनिया परिसरण अग्निस्थापन तेने केले प्रणिता पात्रे परिपूर्ण आजस्थानी बहिरास्तरण शुक्वा परिमार्जन केले प्रोक्षण यज्ञ उपचार ऋषशृंगाचे अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ संपूर्ण होम करिता प्रधान यज्ञ पुरुष आपण प्रगट झाला गगन झाले दैदिप्यमान परित्या तेजाचे लक्षण नवे अतिशीत न उष्ण स्वानंद परिपूर्ण निज तेजे वसिष्ठाची विस्मय पूर्ण विस्मय पावे विभांडक आपण विस्मय पावले ऋषीगण अयोध्येचे जन तटस्थ खुंटली श्वासोश्वासाची गती लवो विसरली नेत्रपाती ऋषशृंग तपाची ख्याती यज्ञमूर्ती प्रगटली मागे यज्ञ केले बहुती तेने पावले फळ प्राप्ती परियज्ञी प्रगटे यज्ञमूर्ती हे केली ख्याती ऋषीशृंगे उदरा येईल रघुपती या लागी यज्ञमूर्ती पायस पात्र घेऊन हाती ऋषशृंगा प्रती देता झाला हा यज्ञ पुरोडाश संपूर्ण द्यावा राजपत्नी असी विभागुना येणे पुरोडाशे जाना पुत्र संतान होईल येणे प्रसादे पुत्र प्राप्ती त्याचे पावन ती जगती आईशी निर्माण पुत्र संतती होईल निश्चिती रायासी विलंब न करावा अर्धक्षण तात्काळ करावा प्राशन विलंबी उपजेल विघ्न हे सांगून आपण अदृश्य झाली या यज्ञमूर्ती ते पायस पात्र घेऊन हाती ऋषशृंग दे राया प्रती पुत्रार्थी प्रसाद गुह्य सांगे वसिष्ठासे विलंबू करू नये यासी समभाग दे राणी आसी विलंबासी अतिविघ्न या लागी तुझे नाव वसिष्ठ कुलगुरु अतिश्रेष्ठ कार्य साधावे उद्भट
विभागी अष्टविभागे जाणोनी भविष्याची स्थिती वसिष्ठे पायस घेऊन हाती भाग केले यथा निगुती विभाग स्थिती अवधारा कौशल्या भाग परब्रह्म सुमित्रा भाग भजन उत्तम कैकई भाग परम धर्म भागानुक्रम विभागे कौशल्या ते धर्मपत्नी सुमित्रा वरिली साध्वी मनोनी कैकई वरिली सुंदरपणी रूप यवनी गर्विष्ठ कैकई मने वशिष्ठा प्रती जानोनी कैकई मने वशिष्ठा प्रती मी रायाची पडियंती ज्येष्ठ भाग देई मज प्रती एर निवृत्ती वारिली ज्येष्ठ भाग ज्येष्ठे प्रती तो केविये कनिष्ठे प्रती जेवी गजाची भूषण स्थिती आजे प्रती अति भार जरी अमोली कहिरे होती ते शालिग्राम समपूजन होती तू झाली यही पडियंती ज्येष्ठ भागा प्रती अयोग्य ज्येष्ठ भाग दिदला कौशल्येसी दुजा दिदला सुमित्रेसी तिजा दिदला कैकईसी तिच्या मानसी अति क्रोध काही न चले वसिष्ठावरी क्रोधे द्वेष गुरुचा करी विभाग आली आहे करी सुख जिवारी असेना मी गेले होते स्वर्गाप्रती म्या भोगिल्या स्वर्ग संपत्ती ज्येष्ठ पिंड नाही माझे हाती तो दोष चित्ती गुरुचा करावया पिंड प्राशना दोघी केले शुद्धाचमना कैकई पाहे रायाचे वदना तो विलंबी विघ्न ओढवले जेन मानिती गुरु वचना त्यासी तात्काळ होय विघ्न तेची अर्थीचे निरूपण कथानुसंधान अवधारा सुवरच साती नाचनी नाचू आली मध्य सेवनी ताल चुकतात तक्षणी तिसी ब्रह्मयाने शापिले सत्यलोकी मद्यपान अत्यंत पै निंद्य जान ताल चुकली आपण हे लक्षण मध्याचे निर्लज्जे उन्मत सुंदरी नष्ट पापिनी होय घारी ताल चुकोनी जासी चाचरी कैसे तू करी परिभ्रमण शाप ऐकोनी दारुण उशाप मागे अति दिन प्रसन्न केला चतुरानन वरद वचन तो वदला दशरथ याग पुत्रजन्य तेथे यज्ञ पुरोडाश परमान्न त्रिधा भागे विभागती अन्न एक भाग प्राशन करावा ज्येष्ठ भागी तुझ नाही गती मध्य भागी न पावे शक्ती कनिष्ठा कनिष्ठ भाग प्राप्ती तेने निर्मुक्ती निजशापा हे होईल अयोध्या नगरी या लागी ते जाणावी खरी मोक्षाची प्रथम पुरी वेदशास्त्री निज गजर काशी मुक्ती क्षेत्र होय पाही मेल्या मुक्ती तयेच्या ठाई सकळ वैकुंठा गेली नाही अयोध्येची नवाई अपूर्व काशीहून ते वहिली अयोध्येची उदारता भली त्रिवार नगरी वैकुंठा नेली न मरता केली सह कुटुंब मुक्त प्रथम रुक्मांगदे नेली दुजी शिबीने ख्याती केली तिजी श्रीरामे वहिली वैकुंठा नेली निज गजरे आणि चवतेनी ही मागुती अयोध्या जाईल वैकुंठा प्रती
ऐशी वशिष्ठदिकांची ख्याती अयोध्ये प्रती आसे पै या लागी मुक्ती क्षेत्राच्या शिरी अयोध्या जाण प्रथम पुरी जड जीवा ते उद्धरी शाप निवारी स्नान मात्रे ते अयोध्येसी भाग प्राशन केलिया तुझ शाप मोचन ऐसे बोलिला चतुरानना अप्सरा आपण घारी झाली ती 80 सहस्त्र वर्षेवरी भोवे अयोध्येच्या महाद्वारी यज्ञ भाग देखता करी झडप मारी तत्काळ कौशल्या सत्य पतिव्रता तीवरी न घालवेची सर्वथा सुमित्रा शुद्ध सात्विकता तीही वरी तत्वता न घालवेची कैकई अति क्रोधायमान निज भागी नाही मना रागे पाहे रायाचे वदना तव घारीने हिरो न भाग नेला तोंडावरी हानी पांखी हात ओर बडिला नखी भाग घालून या मुखी गेली एका एकी गगनासी लोक करीती हाहाकार एक सवेग विंदिती तीर अवगे पाहती ऊर्ध्व शिर थोर चमत्कार सर्वासी लागता पंखाची झडे कैकई उलथोनी क्षिती पडे भाग गेला मगरडे रायाकडे पाहोनी रायास म्हणे पाहता काय एरू म्हणे मी करू काय तुझा गर्व तुझा आडवा होय येथे उपाय न चालती चारी घारी भाग करिता प्राशना तुटले तिचे देह बंधना खुंटले गमनागमना सुख संपन्न ती झाली तोची भाग उपेक्षिता कैकईसी परमावस्था बाप गर्वाची अति गर्वता निज स्वार्था ती घात जेवी उपेक्षिता आत्मज्ञान अंगी आदळे अज्ञान विषयी पावती अधपतन ते दशा परिपूर्ण कैकईसी काय माय बाप बहुत दिवस जिता पुत्र उपेक्षी हेळसिता रडे मेल्या मागे तर्पण करिता पिंड देता सद्गती तैसी दशा कैकईसी उपेक्षिले निज भागासी गेली अमागे कुसमुसी उकसा बुकसी स्पुंदत जे मी रायाची पडियंती ते मी झाले अभाग्य क्षिती मज नव्हेची पुत्र संतती निंद्य सर्वार्थी मी झाले माझे रायासी आती कोड ते कोणासी नव्हेची गोड जळो जळो माझे तोंड लोक वितंड निंदिती मज ज्येष्ठ भागा भाग मागता आवडी तव कनिष्ठासी चाली धाडी मज हे थडी नाते थडी निंद्य रोकडी मी झाले स्वार्था जे मी स्वार्था नाडले मी संपूर्ण जीवन लाहे लोकाधेना मज येते काओ मरण रडे दारुण संतापे स्वर्गी जे मी सुरवरा वंद्य ते मी मृत्यू लोकी निंद्य विभागी भाग्य माझे मंद पाषाणवत मी झाले जे मी रायाची आवडती तेनेची जगा नावडती पाषाणवत माझी स्थिती देव पितरार्थी अति निंद्य अंधा हातीचे रत्न पडे ते त्याचे त्यासन सापडे कैकई तेनेच पाडे रडे पडे अति दुःखी केश सुटले मोकळे गळगळा पृथ्वीवर इलोळे अश्रुधारा स्रवती डोळे अति तळमळे तळमळी
देखोनी कैकईचे दुःख कौशल्या कळवळली देख हरुणी तिच्या सुख प्रवर्ते देख उपकारार्थी श्री भावार्थ रामायण एका जनार्दना शरण झाले थवर निरूपण पिंड प्राशन अवधार स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कारटिकाया पुरोडाश विभाग नाम द्वितीय अध्याय गोडा श्री कृष्ण प्रणमस्तु कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।